TTS संघ अक्रम उछाले आपण आपला प्रतिनिधी पाठवायचा सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज. आसिफभाई मुछाले आपला एक प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी. बघा आपण पहिला सामना पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये वाबीस वेभूर. आपण पाहतोय वनमॅन शो 45 आयोजित सरपंच चषक 2025 महाथरार अंतिम रात्र. आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला इन्व्हिन्सिबल दुसऱ्या बाजूला तारापूर. त्या अगोदर आपण बोलूया सन्मान चिन्ह देण्यासाठी धनसुखजी पटेल साहेब या. धनसुखजी पटेल साहेबांची शुभेच्छा आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. TTS संघ या संघाला आपण सन्मानित करतो त्यांनी अप्रतिम खेळ साकारला या स्पर्धेत सहभागी झाले. इथून आपण पाहतोय शाकीर तयार झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि शाकीर टू शाकीर असेल पहिलंच. हो पहिला चेंडू जर पाहिला तर अप्रतिम पायामध्ये टाकला होता. चांगला चेंडू होता शाकीर मुल्लासाठी. आपण पाहतोय एक मिनिट सर. बघा धनसुख काका सन्मान आपण करतोय. धनसुख काका या. आपला सन्मान सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धनसुख पटेल साहेब आपल्याला नक्की धन्यवाद. शर्मा इकडे आलात आपला बॉम्बल वेळ दिलात खूप खूप धन्यवाद. असं तुमचा सपोर्ट प्रत्येक वर्षी राहू द्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज आपण पाहतोय तारापूर कलंदर संघ जो आहे तो खास करून आज MS11 म्हणजेच सौरभ पाटील यांच्या नावाने आपल्याला पाहायला मिळतोय. आज इथे मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा संघ पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त खेळी केली होती शाकीर मुल्ला यांनी. शबीर पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर इथे थोडेसे ब्लॉक होल चेंडू म्हणजे कोलवर टप्प्याचे चेंडू थोडस त्रासदायक ठरतायत शाकीरसाठी. चांगली गोलंदाजी वापरली जाते. शब्बीर ही ओळख आहे शब्बीरची. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच. पण यावेळेस नचा कॉल आहे. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण अप्रतिम डायरेक्ट हिट आणि इथून आपण पंचांचा इशारा आलाय. धन्यवाद डीसे. धन्यवाद संतोष. बघा नीताताई आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर त्याचबरोबर तांडेल भाऊजी आपण सुद्धा येते. बघा सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक वेळी या निस्वार्थ सेवा ते करतायत. नीताताई या. त्याचबरोबर तांडेल भाऊजी आपण सुद्धा यायचं. बघा आपण अप्रतिम सेवा करतात आणि पाहू शकाल निस्वार्थ सेवा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो पंचाळीकरांसाठी असतंय त्याचं आपण स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वनमॅन शो 45 आयोजित सरपंच चषकामध्ये आपला सहज स्वागत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. ताई या आणि तांडेल भाऊजी आपण सुद्धा यायचं प्लीज. इथून पाहिलं तर महत्वाच्या विकेट साठी अपील केलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रनआउटचा संधी होती आणि ही संधी डायरेक्ट हिटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पंचांचा डिसिजन आतापर्यंत आपण पाहतोय पेंडिंग आहे. काय घडलंय काय बिघडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. OUT आउट. सर्वात मोठा झटका लागतोय तो म्हणजे तारापूर कलंदर MS11 सौरभ पाटील या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा झटका लागला जातोय. आपण पाहू शकता इथं अगदी बॅट क्रीज मध्ये आली नाही परंतु काय हिट लगावला गेला आणि हिटचा लगावताना आपल्याला पाहायला मिळालं फिल्डर राहुल होता त्या ठिकाणी. अफलातून क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून. नक्कीच आपण सन्मान चिन्ह सन्मानित करतोय. इथून आपण पाहतोय एक मिनिट संतोष. पश्चिम महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब साठे यांचा आपण सन्मान करतोय. सन्मान चिन्ह देऊन अंकुजी भोईर यांच्या शुभ हस्ते. बघा पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नानासाहेब साठे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अंकुजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याच अनुषंगाने यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था जनरल सेक्रेटरी राजेंद्रजी थोरात साहेबांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल मी. सचिनजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित कर. सचिन भोईर या. आपल्या शुभ हस्ते सन्मान करतोय. राजेंद्रजी थोरात जनरल सेक्रेटरी पश्चिम महाराष्ट्र संस्था यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यानंतर विजयजी बागल पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था खजिनदार याचा सन्मानशील सौरभजी भोईर यांच्या शुभ हस्ते पण हा सन्मान करणार आहोत. विजयजी बागल साहेब अंकुजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान. चला आपण बोलूया ऑनगोइंग मॅच कडे. खूप खूप धन्यवाद साठे साहेब थोरात साहेब बागल साहेब इकडे आलात. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. इथून मात्र आपण पाहतोय तारापूर संघाला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते अगदी शब्बीर खूप चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. आपल्या गोलंदाजीतून जर पाहिलं तर झटके देखील दिले आहेत त्याने.
ओहो यावेळेस जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतो नोचा कॉल येईल अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल आणि अतिरिक्त धाव म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 4 धावा. चेंडूचा खेळ आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू आहे यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न होता स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न मलिक याचा परंतु पूर्णपणे फसला गेलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्डवर लागले जाते 6 धावा. जाऊया आपण सन्मान करणार आहोत महाराष्ट्र पोलीस विभूती साहेबांचा आपण सन्मान करतोय. नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस कार्यरत प्रत्येक 365 दिवस पेक्षा नक्की जनतेचं आपण रक्षण करताय त्यांचं आपण स्वागत करतोय. यानंतर नीताताई या नीताताईचा पण सन्मान कर. नीताताई आपला सुद्धा सन्मान शब्द व्यासपीठावर. नीताताई आपण याचं आपलं स्वागत आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक प्रेमाची शॉल त्याच अनुषंगाने आपण पुष्पगुच्छ देऊन नीताताई यांचं आपण स्वागत करतो. बघा निश्वास सामाजिक ते कार्य करतात चांगला प्रेम पंचाळीकरवर राहिलाय. नीताताई आपला आशीर्वाद असाच वनमॅनच्या पंचाळी ग्रुपवर राहू द्या आणि आपल्या आशीर्वाद अशी स्पर्धा होऊ द्या आपण आईश्वरने प्रार्थना करतोय. नक्की धन्यवाद. ओटोकॉम बॉक्स इथून मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलाय करारी प्रहार आलाय चौकार 4 धावा. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर धावा जर पाहिल्या तर 9 धावा स्कोर कार्डवर 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. 6 षटकांचे सामने आहेत त्यामुळे धावफलक हे तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. उर्वरित आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय पहिली चौकार आलंय मी म्हणेन तारापूर कलंदर या संघाकडून. तारापूर कलंदर MS11 सौरभ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून मलिक पुन्हा एकदा यावेळेस ओहो डायरेक्टली हिट केलाय चेंडू आणि जर पाहिलं तर चिक आपण एक सन्मान करणार आहोत संतोष चेंडू गेले त्या अनुषंगाने. बघा ज्यांनी पालघरचा क्रिकेटर एक वेगळी दिशा दिली ज्यांनी पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची संकल्पना साकार झाली. बघता बघता पालघर क्रिकेट एक वेगळं वळण आलं. बघता बघता पालघरचं नाव पूर्ण भारतामध्ये विख्यात झालं. अशी पालघर कुल कॅप्टन अनिकेतजी राऊत याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. नक्कीच आपण या षटकानंतर सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉम बॉक्स. नक्की धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा होते. राहुलवर अटॅक केलाय परंतु पाहूया पुन्हा एकदा पुन्हा एकदा हा चेंडू स्वीप शॉटला वळवलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय आणि सिंगल रन्स मिळेल. शोएब आणि मलिक मैदानाच्या आतमध्ये आहे. जाणीव आहे दोन्ही फलंदाजाला आता जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण की शाकीर मुल्ला एक असा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून रनांचा पाऊस पडत असतो नेहमीच परंतु आज लवकर बाद झाल्यामुळे नक्कीच पाहू शकाल भोसंग ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मानी रणजितजी खरा साहेबांचं आगमन झालंय. वेलकम रणजित भाई आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर आपल्यावर जोडतायत ते सुद्धा आपण करूया स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. अगदी ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण देखील आपल्याला आता पाहायला मिळेल. अगदी प्रेक्षकांची भरपूर मोठ्या प्रमाणावर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी पहिल्यांदाच असं काहीतरी आपण पाहतोय. येस आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिलं जाईल स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 15 धावा. नक्कीच पाहू शकाल भोसंग ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मानी रणजित खरात साहेब एक कराटेपटू ज्यांनी कराटेमध्ये खूप उत्साह गाठलाय रणजित भाई त्यांचं आगमन झालं. वेलकम रणजित भाई आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम बॉक्स. येस इथून पाहतोय पुढचा चेंडू असेल षटकातील यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय धोका होता. मलिक आणि शोएब मध्ये कुठलाही कॉलिंग नव्हती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर दोन्हीही शांतपणे उभे राहिले आणि विकेट घेऊन गेलाय गोलंदाज राहुल. गडी बाद करतोय रन आउटच्या रूपाने. धन्यवाद. बघा आपल्या मुख्य भाऊ डान्सिंग अंपायर त्यांचं आगमन झालं. वेलकम ज्यांनी अप्रतिम काम केलं होतं मागील 2 वर्ष पहिले आपल्याला आले होते. वेलकम टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आज मैदान हादरणार आहे कारण डान्सिंग अंपायर इकडे पोहोचलेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. येस आपण पाहतोय 2 वर्षापूर्वी आपण याच मैदानावर त्यांना पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळेल. पंचाली एकर देखील आतुरतेने वाट पाहता येते या
नक्कीच पंचांची. इथून पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा लागल्यात. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा शब्बीरला आणलंय. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जाईल शॉर्ट टर्नमॅन रिजनला, जिथे आपण पाहतोय डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन्स बनवली जाते आणि सिंगलच्या मदतीने धाबा जर पाहिलं तर आता मात्र 17 धाबा स्कोर कार्डवर आहे. 17चा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र खतरा नक्कीच असतो. कोणाला खतरा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शब्बीर यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. इथून पाहतोय राहुलच्या हातामध्ये चेंडू असता तर काहीतरी आणखीन एकदा शूट झालं असतं. ज्या वेळेस आपण पाहिलं शाकीर मुल्लाला आउट केलं त्याच पद्धतीने शोएबला देखील प्रश्न निर्माण होता या ठिकाणी. नक्कीच हो यावेळेस सुरेख गोलंदाजी. थोडासा चेंडू टॉस करतोय आणि टॉस केल्यामुळे चेंडू वरती येतोय आणि फलंदाजाला खेळण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली. यावेळेस जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी वापरतोय. आपण पाहू शकतायत विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी क्लिअर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. मुनीत कडू आहेत नक्कीच कॅमेरामॅन त्या साईडला आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा शब्बीर. यावेळेस स्वीप केलाय चेंडूला परंतु राहुल चेंडूला पकडतोय फेकतोय. सुरेख अक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळाली. इथून सिंगल रन्स येतोय आणि सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर 19 धावा लागल्या जात आहेत. षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. एकंदरीत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा कडक प्रहार. यावेळेस शोएबने केलाय स्वीप शॉटचा प्रहार. येतोय चौकार. 4. अफलातून प्रयत्न राहिले राहुलचे परंतु काय फटका होता. जबरदस्त फटका सजवला गेला. स्वीप शॉटच्या माध्यमातून चौकार हासिल केला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 23 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू होता. पायावर चेंडू आलाय. या चेंडूला मोठा फटका बनवणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने शॉट ऑफ लेंथ होती चेंडू हलवार आला होता आणि त्याचमुळे पाहिलं तर शोएबने थोडंसं एफर्ट वापरलं. चेंडू सिंगलच्या मदतीने इथे मात्र लेग बायच्या रूपाने रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 धावा झाल्या आहेत. षटक जर पाहिलं तर इथे मात्र 3रं कंप्लीट झालंय. 3 षटकाच्या अखेरीस 24 धावा लागल्या जात आहेत. आजच्या सरासरीने खेळतोय संघ तारापूर कलंदर MS11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या सरासरीने 24 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. इथून गोलंदाजी महागवर गोलंदाज जर पाहिलं तर बिपिनला आणलंय. बिपिनने कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली गोलंदाजी दर्शवली होती. यावेळेस तीच गोलंदाजी दर्शवली जाते. पायावर चेंडू आढळतोय आणि रन्स मिळेल 1. लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा झाल्या आहेत आणि यापुढील नक्कीच होणारा सामना असणार आहे. तर 2 संघाला मी आमंत्रित करीन. जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस बॉक्स मध्ये कर्णधार उपस्थित राहायचं आहे. आपली ज्या जर्सी आहेत त्या पूर्णपणे इथून नक्कीच घेऊन जायचे आहेत. सौरभ याच्याशी कॉल करून आपण जी जर्सी आहे ती मिळवायची आहे. अगवण आणि मायकोप संघ दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. यावेळेस बिपिन पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ओहो
इथे पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण शेबाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला हलक्या हाताने फेकला आणि तदनंतर पाहिलं तर एक टाइम मध्ये अटेम्प्ट झाला नव्हता चेंडू, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला हातात पकडला आणि त्यानंतर स्टंपवर लावलं. रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. अज्जू बाद झालाय. एक मोठा गडी देखील आपण पाहतोय बाद झाल्यानंतर आता शहबाज मैदानाच्या आतमध्ये येईल. इथून जर पाहिलं तर शहबाजला चांगली फलंदाजी करावी लागेल. थोडासा संघ अडचणीत आहे. इथून जर पाहिलं तर 60 धावा 50 ते 60 धावा जमवणं गरजेचं आहे तारापूर कलंदर MS11 संघाला. परंतु बघूया आतापर्यंत रोखून ठेवलंय, चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 25 धावा 25 रन्स. फटका आलाय परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच दर्शवत आहे. अल्ताफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच केलं गेलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला आहे. ओहो चेंडूला अडवतोय नक्कीच सौरभ होता त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. छोटा पॅक बडा धमाका आपण पाहतोय. असे छोटे छोटे खेळाडू जे आहेत आज चालना देत आहेत आपल्या संघाला. अगदी कमतरता नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं इनविजिबल टीम मध्ये आज सौरभचा भरणा केलेला आहे. खूप चांगलं या ठिकाणी क्रिकेट दर्शवत असताना लहानपणापासून आपण जर क्रिकेटची आवड निर्माण केली तर असे खेळाडू आपल्याला नक्कीच तयार होताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. इथून पाहतोय पुन्हा एकदा बिपिन. यावेळेस फटका आलाय टॅपचा आणि हो अल्ताफ उंच उडी मारतोय, चेंडूला अडवतोय. रन्स या ठिकाणी जर पाहिलं तर मिळणार नाही. डॉटचा चेंडू या ठिकाणी आलाय. 26 धावा स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट झालाय. आता आपण थोडस टाइम ब्रेक घेतोय. यस टायमर देखील पाहू शकतायत 5. आपण वळणार सन्मानाकडे. इकडे आपण सन्मान करणार आहोत बोईसर ग्रामपंचायत सदस्य रणजित खरात साहेब. सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. रणजित साहेब या आपल्या छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अंकुश भोईर जय मात्रे यांचे शुभ पण करणार आहोत. जय मात्रे या लगेच प्लीज जय मात्रे यांचे शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतो रणजित खरात साहेबांना. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. अति देवभव आपण नक्कीच सांगतो. त्यानंतर मुन्नाजी शेख याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मुन्ना शेख या. सौरभ भोईर यांचे शुभ सन्मान असेल. मुन्ना शेख साहेबांचा सन्मान. मुन्ना शेख साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. लगेच पाहू शकाल हा सन्मान सौरभजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मुन्ना शेख एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले बॉडी बिल्डर आणि एक चांगले व्यक्तिमत्व. लगेच ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून पाहतोय षटक क्रमांक 4 कंप्लीट झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. लगेच आपण एक अनाउन्समेंट आहे संतोष. बघा इनविन्सिबल संघाचा लहान खेळाडू सौरभ याने क्षेत्ररक्षण केलं. त्यासाठी उनबाट संघाचे खेळाडू भावेश मोरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्समेंट केले गेले. काय झाला पाहिजे भावेश मोरेसाठी आणि सौरभसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सौरभसाठी यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. यासाठी आपण पाहतोय नक्कीच पाहू शकाल. वेल डन सौरभ, तुझ्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज. आपके 200 रुपये कॅश प्राइज आहे भावेश मोरे की तरफ से. ओवर टू कॉम्बॉक्स. इथून पाहतोय षटक क्रमांक 5 नक्कीच हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिलं तर सज्ज झालाय. सिब्बू आलाय 5वं षटक घेऊन. पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकता जी टाकण्याची शैली आहे शिबूची खूप चांगली शैली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जो अँगल मिळतो त्याला तो खूप चांगला आहे आणि फलंदाजाला कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम इथून करू शकतोय. पण पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आल्यानंतर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 27 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय ही धावसंख्या आलंय. इथून तारापूर संघ कलंदर संघ आपण पाहतोय. तारापूर कलंदर संघ थोडीशी जो स्पीडअप आहे तुमचा वाढवावा लागेल. रन्स मात्र थोडेसे वाढवावे लागणार आहेत. हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. पंच आपण पाहतोय काल आणि परवाच्या दिवशी अगदी 3ही दिवसांमध्ये अफसल सर त्यानंतर अशरफ सर आहेत. त्यानंतर आपण पाहतोय चिराग तरे आणि दुसऱ्या बाजूला समीर खान म्हणजेच बिट्टू. यावेळेस स्वागत केलंय बंटी याचा कॅमेरामॅनचा आणि जातोय चौकार. टॅपच्या रूपाने येतोय चौकार. 4 धावा.
इथून आपण पाहतोय चौकाराने स्वागत केलंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 32 रन्स 32 धावा झाल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु वा काय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय मिस्टर बिपिन जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवला आणि इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होतील 33 धावा. इथून पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर जर पाहिलं तर गोलंदाजाला आज थोडस नक्कीच राहत मिळाली असेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी करताना जो फटका लगावला होता अफलातून फटका पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी चेंडूला अडवून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहतोय. चिराग तरे मुख्य पंच आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून इशारा येतोय, वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. पुन्हा एकदा शिबू आपण पाहतोय या चेंडूवर टॅप केला आहे, परंतु टॅप मध्ये ताकद आहे का नाही. इथून आपण पाहतोय बिपिन चेंडूला अडवतोय. रन्सचा जर विचार केला तर आणखीन सिंगल रन्स मिळेल आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 4.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी खराब होईल का यस आपण पाहतोय पंचांकडून इशारा येतोय. खराब लेंथ लाईन वापरली जाते, व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे रन्स काउंट होताना आपल्याला पाहायला मिळतोय 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 37 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. येस आपण पाहतोय टाइम तुमच्याकडे स्क्रीनवर चालू आहे 2.6 म्हणजे 2 मिनिटं आणि 6 सेकंदाचा टाइम आहे. इथून आपण पाहतोय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी नाही आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू अगदी 1.5 मिनिटं आपल्याकडे बाकी असेल. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टायमरचा वापर केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय सिंगल रन्स आला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. जाऊया आणखीन एक षटक असेल तोपर्यंत जाऊया उर्वी ऑर्केस्ट्राकडे आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू उर्वी डी. आपण पाहतोय सुरेख सुमधुर संगीताचा ऑर्केस्ट्रा आज आपल्या समोरचा नक्कीच आपल्या मनोरंजनासाठी इथे आणला गेलाय. शेवटची षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा. इथून पालब्याला चेंडूला रन आउटचा चान्स होता परंतु जी फेकी होती ती ॲक्युरेट नव्हती, थोडीशी लेट फेकी केली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने इथे रन्स काउंट होईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. इथून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आहा सुरेख चेंडू, अप्रतिम शैबाज सारख्या एक चांगल्या बॅटरला जर पाहिलं तर कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय. इथून चांगली गोलंदाजी लयबद्ध गोलंदाजी नक्कीच बिपिनची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक नक्कीच ज्या पद्धतीने हाताळले जातात त्यावेळेस पायाचा वापर केलाय. चेंडूला अडवलंय आणि चेंडूला आतमध्ये ठेवलंय, मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जातंय. धावसंख्या 1च या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 40 धावा. मागच्या मॅचचा स्कोर जर पाहिलं तर तब्बल 45 धावा 46 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि ही देखील मॅच आपल्याला तिथपर्यंत टार्गेट पोहोचताना पाहायला मिळतोय. कट लागले इथे मात्र आपण पाहतोय आवाज हलकासा आला होता आपण पाहतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. गडी बाद लगेच पाहू शकाल साहित्य मंडप डेकोरेशनचे ऑनर जबीर खान आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. त्याच पाहू शकाल महिला सुद्धा आहेत त्याचं आपण करूया स्वागत. महिला आलेल्या लहान बरोबर ते उठायचं प्लीज. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून पाहिलं तर विकेट तर आलाय
आणि अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये शैबू आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून 2 चेंडूमधचा वापर कशा पद्धतीने करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉट ऑफ प्ले समोरच्या दिशेने खेळलाय परंतु गाडी बाद होईल. रन आउटच्या रूपाने इथून बाद होईल मिस्टर शैबू. नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. टॅप केलाय चेंडूला कडक प्रहार अगदी रोहितच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 44 रन्स 44 धावा झाल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला 2 संघाला मी आमंत्रित करतोय. एका बाजूला जय जोगण्यादेव वामिका स्टार आगमन संघ असेल तर दुसऱ्या बाजूला संघ मायकोप ए संघ. या दोन्ही संघामधील ही लढत असणार आहे. दोन्ही संघाचे खरंतर या आपण टच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. अनेक धन्यवाद संतोष. त्या अगोदर आपण एक मोठा सन्मान घेणार आहोत. त्या अगोदर विनंती करेल साहित्य अभि मंडपचे ऑनर जबीर खान आपण म्हणजे मुख्य व्यासपीठावरचे त्यांच्या माध्यमातून रोहनजी गावड जबीर खान यांच्या माध्यमातून खूप सुरेख लाईट्स मंडप केले गेलं. 1 मॅन शो 55 या स्पर्धेमध्ये. वेलकम जबीर. आपण विनंती करूया या स्पर्धेची नक्कीच ज्याने मला 20 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 8 संघांना टी शर्ट दिले गेले त्यांचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. पालघर कुल कॅप्टन ज्यांच्या संकल्पनेने पहिलं तर पालघर डिस्ट्रिक्ट साकार झाली, ज्यांच्या संकल्पनेने पहिली पालघर बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट साकार झाली असे अनिकेतजी राऊत यांचा आपण सन्मान करणार आहोत. वेलकम अनिकेत. आपला हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. अंकुश भोईर आपण सत्कार करायचा आहे. अनिकेत या अनिकेतजी राऊत यांचा आपण सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. बघा अनिकेतजी राऊत असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी प्रथमतः पालघरचा क्रिकेट उंचावर आणण्याची जबाबदारी घेतली. प्रत्येक नवीन खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिला. अंडरम क्रिकेट खूप सुरेख खेळलेत, लेदर क्रिकेट चांगला खेळलेत. सध्याकडे पालघरचं प्रतिनिधित्व करतायत. पालघरचं नाव पूर्ण भारतामध्ये चर्चेमध्ये आणणारे असे आमचे पालघर कुल कॅप्टन ज्यांच्या संकल्पनेने साकार झाली पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, पालघर अंडरम प्रीमियर लीग सुद्धा पाहिली आपण. नक्कीच हे सन्मान पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. अंकुशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. बघा प्रत्येक अंडरम खेळणारे खेळाडू इकडे आहेत, प्रत्येक प्रेक्षक आहेत. आज एक मोठी अनाउन्समेंट आपण करणार आहोत. अनिकेत राऊत यांच्यावर चर्चा आपण नक्कीच करूया. अनिकेत राऊत प्रथमतः आपण आपलं स्वागत असेल 1 मॅन शो 55 या स्पर्धेमध्ये. कसं वाटतं अनिकेत? अंडरम क्रिकेट खूप जोमाने चालू आहे कारण की पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमाच्या अनुषंगाने खूप चांगली स्पर्धा चालू आहे. प्रत्येक चांगला प्लॅटफॉर्म नवनवीन खेळाडूला पाहायला भेटतोय, याबद्दल काय सांगेल? नक्कीच सर्वप्रथम तर मी 1 मॅन शो ग्रुप आणि सरपंच चषकचे आयोजक पूर्ण पंचायत ग्रामस्थ यांचा धन्यवाद देईल की त्यांनी मला इथे आमंत्रण दिलं. आणि बोलायला गेलं तर अंडरम क्रिकेट खूप पुढे गेलं आहे. नेहमी मी बोलत असतो की आज गर्व वाटतो की आम्ही जिथे ओरम खेळायला जातो तिथे आमची चर्चा असते की आमच्या पालघरचं तुम्ही अंडरम क्रिकेट बघा. त्यांचे रूल्स रेग्युलेशन आणि खेळण्याची पद्धत, टायमावरती मॅच चालू होतात, यूट्यूब लाईव्ह असतं, डी पद्धतीचं ग्राउंड असतं. आणि आज आपण बघतो की बहुतेक ठिकाणी 80% ठिकाणी 8 संघांना टी शर्टसुद्धा रंगीबिरंगी देतात. त्याच्याने एक वेगळी खेळण्याची तुम्हाला एक ऊर्जासुद्धा येते. आणि सांगायला गेलं तर पूर्ण आयोजन आणि नियोजन खूप छान आहे. सुंदर इथे पूर्ण ग्राउंडसुद्धा सजवलेलं आहे, पूर्ण ग्रामस्थ, पूर्ण 1 मॅन शोची पूर्ण टीम. आणि तसेच मी अजून एक इथे आवर्जून उल्लेख करेल की आमचे परममित्र नाना आणि जब्बीर यांनी इथे पूर्ण ग्राउंडला पूर्ण एकदम चांगला रूप दिलेलं आहे. आपण बघितलं तर वायकट्टा इथे या स्वरूपाचं मी आयोजन बघितलं होतं. पूर्ण सेटअप म्हणजे लाईटचा सेटअप असेल किंवा पूर्ण आयोजन असेल तर त्यांना सुद्धा धन्यवाद दिले की खूप एकदम सुंदर वाटतं ग्राउंड. तसेच आमचे विश नेटवर्कचे विश्वास पाटील यांचंसुद्धा कौतुक करेल की कमी कालावधीमध्ये त्यांनी एकदम कॅमेरा खूप उंचीवर घेऊन गेले. आणि सांगायला गेलं तर मी थोडी क्षमा मागेल अंडरम क्रिकेटरची की गेल्या वर्षी आपण अंडरम प्रीमियर लीग करू शकलो नाही. परंतु आज तुम्हाला इकडे शब्द देतो की यावर्षी आपण इथे माझ्यासोबत नानासुद्धा आहेत आणि जब्बीर आहे, बाकीचे आमच्या वाणी आणि अंकुश आमची पूर्ण टीम आहे PDTPLची. तर यावर्षी आपण येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये किंबहुना मागच्या वर्षीपेक्षा एक मोठी अंडरम प्रीमियर लीग दुसरं पर्व आपण करूया.
ह्याची मी ग्वाही देतो आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्येच ती आपण संपन्न करू. ग्राउंडचं लोकेशन किंवा बाकीच्या गोष्टी आपण लवकरात लवकर पूर्ण ग्रुपवरती येतील. आणि माझे 2 शब्द बोलून मी संपवतो. धन्यवाद. अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली. येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण पालघर बॉक्स प्रीमियर लीग करणार आहोत. खूप मोठ्याने मोठ्या याच्यामध्ये करणार, कारण की मागील वर्ष 1 लाख, या वर्षामध्ये त्याहून जास्त काय असणार आहे असं आश्वासन अनिकेत राऊत यांनी केलंय. प्रथम वडे मैदानाच्या आतमध्ये तिकडे आपण पाहतो दुसरा सामना, त्या अगोदर टॉसकडे टॉस बॉक्स. रोहन गावड यांना मी विनंती करतो, या टॉससाठी आपण यायचं आहे. रोहन नाना या, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. तर आगमन संघ कर्णधार छिक नक्कीच पाहू शकाल. रिस्टू मणीचे प्रोप्रायटर रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालंय. अंकुशजी भोईर रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालं, त्याचा आपण वेलकम करायचं आहे. रिस्टू मणी प्रोप्रायटर रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालं. वेलकम रोशनजी जैन साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्यांच्यावर त्यांची पूर्ण संपूर्ण टीम आहे, ज्याने एक वेगळं विक्रम नक्कीच नोंदवलाय. 0 पासून खूप उंची त्यांनी गाठली. प्रत्येक वेळा चांगला सपोर्ट क्रिकेटसाठी असतोय. आणि रोशनजी जैन साहेबांचं सुद्धा स्वागत असेल 1945 आयोजित सरपंच 2025 मध्ये. आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर आत्ताच मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या पंचाळी गावच्या सरपंच मॅडम सुजाता रवींद्र पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सहर्ष स्वागत आहे त्यांचं या भव्य दिव्य टुर्नामेंट मध्ये. आपण पाहतोय त्यांच्याच नावावर ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या सरपंच मॅडम यांचं. जाऊया टॉसकडे. रोहन गावड आपण पाहतोय साहित्य मी मंडप अँड डेकोरेटचे सर्व ऑनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जब्बीर खान आणि रोहन गावड. बाबू थोडी साईड ला बाबू. कॉल असेल आगमन संघाचा पंचाळी आणि 1 मॅन शो असा कॉल असेल. 1 मॅन शो कॉल आलाय आणि पंचाळी आलाय, म्हणजेच मायकोप संघ टॉस जिंकलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या. रोहन आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराजमाना. कुणाला टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे. 6 षटकांचे सामने आहे, त्यामुळे डिसिजन खूप महत्वाचा असणार आहे. क्षेत्ररक्षक कालचा शेवटचा सामना आपण खेळला आणि या शेवटच्या सामन्यामधून या मैदानाचा अनुभव आला तुम्हाला की कशा पद्धतीचं मैदान आहे आणि किती धावा होऊ शकत आहेत. आजच्या दिवसात 6 षटक आहेत, तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? 60 धावा. आणि कसं वाटतं ही पब्लिक आणि खास करून आता आपले डान्सिंग मुवमेंटमध्ये अंपायर देखील तयार होणार आहेत, काय वाटतंय तुम्हाला या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला मजा येईल आणि पब्लिक पण खूप आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आगमन संघ नक्कीच टॉस जिंकलासा तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आज तुमच्या पब्लिकला काय सांगाल, कारण की ही मोठी लढत आहे आणि आपले पब्लिक देखील आपल्या समवेत आहेत. आगवणकर आहेत ना? आगवणकर, आज आवाज दिसत नाही आगवणकरांचा. नक्कीच मला वाटतं यात्रेला गेलेत अर्धी पब्लिक, परंतु काय म्हणशील या पब्लिक बद्दल? गावची आता आमचे पब्लिक गावची असते यात्रा आहे, तर काही पब्लिक मॅचसाठी भरपूर इकडे राहिलेले आहेत आणि यात्रेला तर जाणार आहेत सर्वजण. तर मॅचसाठी आम्ही खूप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर आम्ही त्यांना आमची प्रथम फलंदाज आहे, तर आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार. विकासला काय म्हणशील? कालच्या दिवसात काय जबरदस्त बॅटिंग केली, 60 धावांचा तो अफलातून. नक्कीच काय म्हणशील त्याच्यासाठी, काय मेसेज असेल? एक मिनिट संतोष, एक मिनिट थांबायचं. थोडं कमीच आहे, कारण की टॅपचा बॉल असेल तर आमचा तो हुकमाचा एक आम्ही त्याला म्हणू शकतो. धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा असतील. जाऊया O2 कॉम्बॉक्स. लगेच संतोष पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठाकडे पाहू शकाल आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांची पूर्ण टीम. वेलकम रोशन सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. 0 पासून सुरुवात झाली, त्यानंतर पाहू शकाल एक उंचांक त्यांनी गाठलाय आणि पाहू शकाल आज 1 मॅन शो पंचाळी या स्पर्धेचं भेट नक्कीच लागले जाईल. वेलकम रोशन जैन साहेबांचं स्वागत रोहित सिंगच्या बॅट चौकाराने केले गेले आणि सरपंच शिष्कामध्ये पाहू शकाल आमच्या सरपंच मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपण सहज स्वागत करतोय. रोशन जैन साहेबांचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. वेलकम सर, प्रत्येक आपला मनापासून सदस्यांनी स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. बघा सामन्याचा जर आपण उल्लेख केला तर 6 धावा फरकावर आहेत. तब्बल 45 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. ठीक, आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. लगेचच आपण पाहतोय खास करून बिरवाडी गावचे सरपंच साहेब म्हणजेच विनोदजी भावर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करीन
अंकुश भोईर यांना की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण करायचं आहे. विनोद बावर सर, आपण स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. या मुख्य मंचावर आपण पाहू शकतायत. खूप चांगलं स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी केला जातोय. आणि ते चित्र आपण दृश्य जो आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून आणि कॅमेरामध्ये कैद देखील केले जात आहेत. या स्पर्धेला जी चालना मिळाली, आपल्याला पाहायला मिळाली, प्रत्येक दिवसामध्ये नवीन नवीन मान्यवर अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज येत गेले. आज देखील आपण पाहतोय खूप मोठा मंच आहे आणि मंच देखील आपण पाहतोय पूर्णपणे भरलेला आहे. त्यानंतर रिच टू मनी चे ऑनर्स आपण पाहतायत. रोशन जैन सर यांचं आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा अंकुश भोईर यांना विनंती करतोय की सरांचं स्वागत आपण पुन्हा एकदा शॉल आपण पाहतोय, माईची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. रोशनजी जैन सर आपण पाहू शकतायत. रिच टू मनीच्या माध्यमातून प्रत्येक बोईसरमध्ये टुर्नामेंट असते, त्यामध्ये आपण पाहतोय रिच टू मनीचं नाव पाहायला मिळतंय. आणि रोशन जी आज या ठिकाणी या पंचाळी गावामध्ये नक्कीच उपस्थित झाले. शब्दाच्या अंतकरणापासून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संतोष. नक्कीच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले गेले सरपंच साहेब, त्याचबरोबर पाहू शकाल रोशनजी जैन. सामन्याची आपण जर विडंबना केली तर 1.2 चेंडूचा खेळ संपला गेले. 7 धावा दाफलकावर 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर बाद झाला सेबाज खान. रोहित सिंग एक चौकारच्या मध्ये बॅटिंग करतोय, स्ट्राईकवर आहे. 4 चेंडू 4 वर बॅटिंग करतोय. 3 चेंडू 2 अल्ताफ. यावेळेस खराब चेंडू, फुलटॉस बॉल होता, फुल टोल वसूल केला. हा आलाय सरपंच चौकार. 4 धावा बॅटर रोहितच्या बॅटमधून. बघा चांगली संकल्पना साकार केली गेली आहे. 1945च्या माध्यमातून आपण तब्बल 9वा वर्ष पाहतोय. आणि 9व्या वर्षामध्ये पाहिले तर आपण मागील 2 वर्षामध्ये सरपंच मॅडम यांच्या नावाखाली ही स्पर्धा सरपंच चषक पाहतोय आपण. 2 वर्षाच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार उल्लेखनीय नेत्रदीपक असा सोहळा 1945च्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 अंकावर. यावेळी संसार फटका खेळला, तिकडे सेब उचडला, फील्ड करतील. कुठेच धाव नाहीये, एक सिंगल धाव. बघा पहिल्या सामन्यामध्ये धावाचा पाठलाग केला गेला होता, 46 धाव बनवल्या गेल्या होत्या. या सामन्यात 45 धाव बनवायचे. या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी तारापूर संघ गोलंदाजी खूप चांगली आहे. सेबाज असेल, त्यानंतर पाहिलं गेलं तर साकीर असेल, फरदीन असेल, गोलंदाजी अटक चांगली आहे. यावेळेस खराब चेंडू, डबल बॅट फटका सुरेख अलॉंग द कार्पेट. सोहेलला बीट चेंडू गेलाय सीमारच्या पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार सरपंच चषक चौकार. 4 धावा. बघा आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहिलं गेलं तर आमचे मान्यवर आहेत. सरपंच असतील, सरपंच मॅडम असतील, त्या अनुषंगाने अनिकेत जिराव त्यांच्याकडून एक मोठी घोषणा केली गेली. येणाऱ्या काळामध्ये एक मोठी अंडर क्रिकेटची लीग होणार आहे. या ठिकाणी महिलावाल्यांचं देखील स्वागत होतंय. या आगतम स्वागतम सुस्वागतम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. त्या अगोदर आपण A1 जोडीचं स्वागत करणार, रोहन आणि जब्बीर यांचं स्वागत करणार आहोत. A1 जोडी आपण पाहतोय कारण की खऱ्या अर्थाने साई थिमी या नावाने आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी फ्लड लाईट आणि मंडप डेकोरेट सजवायचं काम अगदी उच्च दर्जाचं असतं. तेच मात्र आपण पाहतो A1 जोडी रोहन आणि जब्बीर यांचं करूयात आपण स्वागत. अंकुश भोईर यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. सौरभ देखील यायचं आहे आपण स्वागत करण्यासाठी. कॅमेरामॅनला फोकस करायला सांगेल. मुख्य मंचावर आपण पाहतोय A1 जोडीचा होतोय स्वागत. अगदी आपण पाहिलं तर दोस्ती दुनियामधले राजे 2 नाहीये, तिकडे तिकडी आहे असं म्हणावं लागेल. अंकुश भोईर सुद्धा जोडले गेलेत. आणि A1 जोडी साई तेमे आणि थोड्याच वेळामध्ये चांगल्या चर्चेमध्ये येणारे असे 2 व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रोहन गावड, नाना आणि जबीर खान यांनी चांगली मेहनत अंकुश भोईर यांच्या शुभस्ते सन्मान करतोय. आणि अप्रतिम तयार झाला पाहिजे मित्रांनो. आपण पाहतोय 1945 सरपंच चषकामध्ये उजेड आणलं गेलंय. आणि पाहू शकाल हे बघा साहित्य मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर रोहन गावड आणि जबीर खान यांचं चित्र आमच्या मुख्य व्यासपीठावर स्क्रीनवर विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जातोय. तिकडे तिकडी आहे. A1 जोडी असं म्हणलं तर ठीक आहे, परंतु आपण पाहू शकाल A1 तिकडी म्हणावी लागेल. अंकुश भोईर, रोहन गावड, जबीर खान, विश्वास पाटील हा सुद्धा आपण नाव ऍड करूया त्यामध्ये, कारण की चांगले मित्र आहेत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आपण बोलूया प्रत्येक सामन्याकडे. साकीर गोलंदाज मागवा सज्ज झालाय. यावेळी टॅपचा फटका सुरेख डीप मध्ये सोहेल चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव आली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते मध्ये जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल 20.
यानंतर होणारं स्वागत असेल रुचांक पाटील यांनी यायचं आहे. रुचांक पाटील या आपलं स्वागत केलं जाईल. रुचांक पाटील आपण यायचं आहे. आपलं देखील स्वागत असणार आहे. एक छोटंसं स्वागत आहे पण तू या, हा स्वागत आपण स्वीकारा. यावेळेस इनसाइड येत नक्कीच होती. मलिक गवंडी चेंडूला गॅदर करू शकला नाही. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावसंख्या 21 आता बनवायचे विजयासाठी 24. इनिंग्समध्ये पाहिले गेले तब्बल चेंडूचा 14 चेंडूचा खेळ संपला गेलाय. येणारे चेंडूतील तब्बल 22 चेंडूचा खेळ बाकी. 22 मध्ये बनवायचे तब्बल विजयासाठी 24 धावा. मुख्य मंचावर रुचांक पाटील यांचं स्वागत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप मेहनत घेतली जाते. विश स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय रुचांक, त्यानंतर विशालदादा वैद्य आणि अनिकेत राऊत यांची पूर्ण ही टीम आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक बारकाईने जे जे जर्सी आहेत त्या बनवल्या जात आहेत. स्पोर्ट्सचं जे सुविधा आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवल्या जात आहेत. बघ नवीन बॅटर अफान खान आलाय. ओहो हो साकीर मुल्ला बनाना स्विंग. आपण पाहतो चेंडू पडल्या पडल्या बाहेर वळलाय. काय गोलंदाजी बघा. साकीर मुल्ला जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये बघा रिप्ले मध्ये पाहू शकाल. 20 नेटवर्कच्या माध्यमातून टप्पा पडल्या पडल्या ज्या प्रकारे बनाना स्विंग पाहायला भेटते त्या प्रकारे चेंडू वळलाय. अप्रतिम गोलंदाजी साकीर मुल्ला. अप्रतिम गोलंदाजी साकीरच्या माध्यमातून 21 धावा फरकावर. प्रत्येक अप्रतिम चेंडू अप्रतिम बाहेर चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला पडतो डॉट बॉल. आणि पाहू शकाल यावेळेस बॅटिंग करण्यास सगळ्यांनी DRS घेतलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावर आपल्या पंचाळी गावच्या नक्कीच प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच मॅडम आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर मॅडमला विनंती करतो एक छोटंसं स्वागत आहे. जी आपण सरपंच नावाने जी ट्रॉफी बनवलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान चिन्ह आणि तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण देणार आहोत. तर मी सौरभ यांना विनंती करतोय आणि अंकुश दादा यांना दोघांनाही विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सरपंच मॅडम यांचं स्वागत आपण करायचं आहे. सुजाता रवींद्र पाटील मॅडम आपण पाहतोय या ठिकाणी सरपंच मॅडम आहेत आणि पंचाळी गावच्या सरपंच मॅडमचं या ठिकाणी होतंय स्वागत. खूप चांगलं स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यांच्याच नावावर जर पाहिलं तर आज हे चषक आपल्याला या मैदानावर उतरवताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला सपोर्ट त्यांचा या पंचाळी गावामध्ये लाभला जातोय आणि नेहमीच अगदी कुठलेही कार्य असो अगदी आतुरतेने या कार्याला पार पाडलं जात आहे. आणि रवींद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. रवींद्र भोईर साहेब. चेतना ठाकूर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण मुख्य मंचावर यायचं आहे. चेतना ठाकूर मॅडम आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर पुढचं स्वागत असणार आहे आपल्या मुख्य मंचावर आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य पंचाळी सुमनजी वरठा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. तर मी विनंती करीन पुन्हा एकदा राहुल यांना मी विनंती करतोय. अक्षय यांना विनंती करतोय की आपण स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातात. मॅमचा सन्मान होतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटक समाप्तीनंतर 23 धावा. फिल्डिंग करण्याच्या संघाने रनआउटसाठी DRS घेतला. बघा दोन्ही संघाने आपण सॉफ्ट डिझेल सांगायचं. सॉफ्ट डिझेल नॉट आउट आहे. सॉफ्ट डिझेल नॉट आउट आहे परंतु फिल्डिंग करायच्या संघाने यावेळेस टायमर स्टॉप करायचं आहे. यानंतर पुढचं स्वागत आपण करणार आहेत. मुख्य मंचावर आपण पाहू शकतायत पंचाळी गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून नैना मात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत आपण करणार आहोत. तर या मॅडम आपलं स्वागत या ठिकाणी आपण स्वीकारायचं आहे.
नक्कीच पंच येतील आपला डिझाईन कळून आमच्या स्क्रीन सुद्धा दाखवलं जाईल विश नेटवर्कच्या माध्यमातून हा डिझाईन दाखवला जातो. मनीषजी निजाई आणि विश्वासजी पाटील यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. आवश्यक बॅटर पोहोचलाय नॉट आउट आणि फिल्डिंग करायला संघाचा एक डीआर संपलाय. पुनीत पाहतायत आपण नैना म्हात्रे मॅडम नक्कीच ग्रामपंचायत पंचाळी सदस्यपदी आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. बघा दोन्ही संघाचा एक एक रिव्ह्यू संपलाय. दोन्ही संघ एक एक रिव्ह्यू अजून आहे. हा टायमिंग 7 मिनिटं 15 सेकंद तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायचे. त्यानंतर पुढचं स्वागत एक छोटंसं स्वागत असेल चेतना ठाकूर मॅडम यांचं आपण स्वागत करणार. या मॅडम आपलं देखील स्वागत आहे या मुख्य मंचावर. मी विनंती करेन अंकुश भोईर यांना की त्यांचं आपण चेतना ठाकूर मॅडम यांचं स्वागत आपण करायचं आहे. अगदी बारकाईने स्वागत केलं जाते. प्रत्येकाचं आवडीने स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हवेविषयी आहेत प्रत्येक मान्यवर आणि तेच जे आहे ते जतन केलं जात आहे. तर इथून आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. धन्यवाद संतोष. खूप खूप धन्यवाद आमच्या पाहुण्या सन्मान क्लबवरती यावेळेस पाहू शकाल 2 धावा आल्या एक्स्ट्राच्या मध्ये. एक सिंगल धावा आणि एक ओव्हर थ्रोची धाव म्हणजे 25 धावा धापलकावर. आता येणारे चेंडू असतील तब्बल पाहू शकाल इनिंग्स मध्ये 16 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी 20. पहिल्या चेंडू डॉट त्यानंतर 2 धावा. बघा दोन्ही संघाचा एक एक डीआर संपला गेलाय. बघा 6 मिनिटं 23 सेकंद तुम्हाला हे 10 चेंडू परिपूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण झाले नाही तुमच्या 6व्या षटकामध्ये एक खेळाडू विकेट किपरच्या मागे फिल्डिंगसाठी सज्ज केला जाईल. हे आपण दक्षता घ्यायची आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिले गेले. हे आपण दक्षता घ्यायची. पंच कळवतात चिराग तरे. यावेळी पाहू शकतो ऑफिसच्या बाहेर चेंडू मालिक कबड्डी चुकी करतोय. बॅक पुढे खेळायचा प्रयत्न सिंगल धाव नक्कीच आली आहे. सागर यमगर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पाहू शकाल चेतन देवरे असतील. वेलकम असेल चेतन आणि सागर आपला सुद्धा आणि ओमकार देसाई अक्षय वेलकम असेल. 26 धावा धाफलकावर 2 गडी बाद. येणारे अजूनही चेंडू असतील 15 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 15 चेंडू 19 धावांची गरज. 15-19 शॉर्ट बॉल होता. पायावर चेंडू परत झाला. बघा फरदीन चांगली गुणधी करतोय. शॉर्ट बॉल होता. पाहू शकाल लेग बाईटचा कॉल पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1 नंबर 6 ते 27 अंकावर. आता येणारे चेंडू असतील 14 मध्ये बनवायचे विजयासाठी 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. विश नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय म्हणजे 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ऑफसाईडला फटका खेळलाय. खराब क्षेत्रक्षण चेंडू सर सीमाच्या पार. सरपंच मॅडमच्या सन्मानासाठी हा आलाय सरपंच चौकार. 4 धावा. बघा ज्याच्या नावाखाली आपण स्पर्धा पाहतोय सरपंच मॅडमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. एक सुरेख व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून चांगला सपोर्ट वनमॅन शो पंचाळी ग्रुपला राहिलाय आणि त्यांचं नक्कीच स्वागत या चौकाराने केलं गेलं. आणि आपण पाहतो ना की मोठ्या माणसं सरपंच बनणं खूप कठीण असतं आणि सरपंच मॅडमने करून दाखवलंय. चांगलं काम प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून केलं जातं. चांगला सपोर्ट राहिलाय अंकुश भोईर आणि त्यांच्या पूर्ण टीमला पंचाळीकरांसाठी आम्हाला गर्व आहे की आम्ही सरपंच मॅडमचे मुख्य व्यासपीठावर आहेत. नक्की धन्यवाद असेल तर मॅडम तुमचा आशीर्वाद असा आमच्याबरोबर राहू द्या हेच आम्ही आईचरणी प्रार्थना करतोय. बॅकफुट खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा षटक क्रमांक संपले गेले. यावेळेस 4 षटक समाप्तीने धावा धाफका लगावले गेले. तमज 31 येणारे 12 चेंडू. हा टायमिंग यावेळेस अप झालाय आणि पाहू शकाल ब्रेक असणार आहे. एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक येईल. ड्रिंक ब्रेक झालाय. 1 मिनिट आपण उर्वी ऑर्केस्ट्रा जाणार परंतु स्कोर सांगूया. 4 षटक 31 धावा. येणारे 12 चेंडू बनवायचे 14.
धन्यवाद डीजे ऑर्केस्ट्रा आपण पाहतो उर्वी आणि पाहू शकतो आमच्या स्क्रीनवर विश्वासजी पाटील म्हणजे वेस्ट नेटवर्कच्या मध्ये 4 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने काय सुरेख टेलिकास्ट आहे आपण पाहतोय अप्रतिम. एका बाजूला आमचं मंच दाखवलं आमच्या मुख्य व्यासपीठावर, एका बाजूला पाहू शकाल खेळाडू दाखवतात तर प्रेक्षक सुद्धा दाखवले जातील. आमचे कॅमेरामॅन बंटी कुमार एका बाजूला मुनीत असतील तर एका बाजूला पाहू शकाल 2 कॅमेरे ठेवले गेले आणि साहित्य नेहमी मंडपच्या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण अप्रतिम सुरेख लाईट्स, मंडप डेकोरेशन, चांगल्या बॅरिकेड, खेळाडू कक्ष, मुख्य व्यासपीठा, टॉस बॉक्स आणि वन मॅनचं 45 ग्रुपचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न अंकुश भोर यांचा काम प्रत्येक वेळी असतो. चला सामना सुरू होतोय, टायमर ऑन केला जाईल आणि 5व्या षटक गोलंदाज अज्जू 12 चेंडू 14 धावांची गरज. रोहित स्ट्राईकवर. यावेळेस क्लीन बोल्ट, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट आणि मोठा गडी बाद झालाय. बडी मछली फसी, खिलाड़ियों के चेहरे पर हंसी आणि फलंदाज बाद. धन्यवाद. कीबोर्ड आमचे अमित पाहू शकाल, कीबोर्ड खूप सारा वाजवतो मिस्टर अमित आहेत. त्यांचा नक्कीच फेवरेट नक्कीच 31 वर 3 येणारे 11 चेंडू 14. अजूनही पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. 3 मिनिटं 14 सेकंद कालावधी आहे 5 चेंडूसाठी. पाहू शकाल 1 मिनिट सर, 1 मिनिट थांबायचं 1 मिनिट. बघा एलईडी कडे जे लहान पोरं येतात त्यांना तिकडे उठायचं सर. एलईडी कडे लहान मुलांनी बसू नका कारण की एलईडी मध्ये करंट असू शकतो, हे लक्षात घ्या. फुलटॉस बॉल टॅप केला, फटका चांगला, शेबा चेंडू फील करतो, पैकी करावाय. बॅकअप साठी खेळाडू पोहोचले परंतु एक सिंगल धाव. राहुल मेहता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, सिंगल धाव नक्कीच केली आहे. डॉक्टर 1 मिनिट सरसावते 32 अंकावर. येणारे चेंडू असतील 10 मध्ये बनवायचे 13. तारापूर संघाची जर गडी बाद झाली तब्बल पाहिलं गेलं तर 6 गडी बाद झालेत आणि 5 गडी बाद झाले तारापूर संघाचे, 3 गडी बाद झालेत इनविन्सिबल संघाचे. 10 मध्ये 13ची गरज आहे. इकडून 12 जरी धावा बनवल्या गडी राखून तर सामना विजयी होऊ शकतो. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमाच्या अनुषंगाने पहिला आपण विकेटवर सामने विकेट जर समसामना असते तर बॉल आउट. आपल्या बाहेरचा फटका सुरेख, वाह, स्वीपर कव्हरला फान खान के हाथों में जान. हा आलाय सरपंच चौकार, 4 धावा. नक्कीच पाहू शकाल 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, 36 धावा दाफडकावर आहेत. येणारे चेंडू असतील पाहू शकाल 9 चेंडू सर, 1.32 सेकंदचा कालावधी बाकी आहे. 9 मध्ये 9 बनवायचे या 3 चेंडूसाठी. हलक्या बॅटने चेंडूला फक्त सेन्सिबल क्रिकेट बनावं लागेल. बघा टायमिंगच्या अनुषंगाने तुम्हाला 2 चेंडू पुरे बंद करावे लागतील, पंचही दर्शवायचं आहे कारण की वेळ जर पूर्ण झाला या षटकामध्ये तर एक खेळाडू तुमचा विकेट किपरच्या मागे फिल्डिंगसाठी सेट करावा लागेल. तारापूर संघ MS11 तारापूर कलंदर संघ पाहतो मोतीलाल शाह यांचा संघ कालच्या रात्रीमध्ये मोतीलाल शाह यांचा संघ चॅम्पियन बनला वसई फाट्यामध्ये. तिकडे वीरेंद्र बाबरे प्लस सिरीज ठरले. ऑप्शन जास्त बाहेर चेंडू होता, चॉप करायपर्यंत पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बघा यष्टांच्या बाहेर चेंडू पडलाय, पंचांनी नो बॉल घोषित केला. आता 7ची गरज आहे, 8 मध्ये 7. स्लोवन बॉल हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न, मलिकगणी चेंडूवर आलाय, चेंडूला फील्ड करतो, कुठली धाव नाही, डॉट बॉल. 7 मध्ये 7 चेंडू 7 धावांची गरज. 7 कुठला संघ कोणाला देईल मात. एका बाजूला MS11 तारापूर कलंदर तर एका बाजूला इनविन्सिबल बोईसर दाणेनगरचा संघ. बघा 29 साकीर टायमर बघायचं 26 सेकंद कालावधी तुमच्याकडे आहे. पंच कळवतात चिराग तरे. येस, हा चेंडू पडणं गरजेचं आहे, दक्षता घ्यायची. जर या चेंडू पडला नाही या टाइममध्ये तुमचा एक खेळाडू झरकाच्या मागे येईल. हा चला बघा अज्जू गुलमागो सज्जत स्ट्राईकवर राहुल हलक्या बॅटनी स्ट्राईक केलाय. डिक्लेअर जवळ चेंडू निघून जातो 1 धावासाठी आणि
20 मिनिटाचा कालावधी संपलाय. 5 षटकं परिपूर्ण झालेत. आता येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 मध्ये 6. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. बघा 20 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण झालेत. चला टायमर बरोबर झालाय. चला सामना सुरू करायचा. अफान खान. 6 चेंडू 6 धावांची गरज. सहा चेंडू 6 धावांची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज झाला फरदीन. वैयक्तिक बघा प्रेक्षकाला दाखवलं जात आहे. आमच्या महिला बहिणी सुद्धा आहेत सामन्याचा आनंद घेत असताना. यानंतर एक बिग बॅटल. एका बाजूला बघा आपण चिमुकली सुद्धा आहे त्याची आई बहिणी सामन्याचा आनंद घेत आहेत. महिला सुद्धा त्याचं वेलकम. यानंतर बिग बॅटल. एका बाजूला मायकोप केळवे तर एका बाजूला आगवणकरांचा सन्मान. जय जोगनाथ वागवन वामिका स्टार हा संघ असणार आहे. सामने 6 ची गरज. हलक्या बॅटने खेळलाय. सिंगल धाव आली आहे. आता बनवायचे 5 मध्ये 5. बघा 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. इकडून जर 5 मध्ये 4 जरी आल्या कारण की 3 विकेट इन्व्हिन्सिबल संघाचे बाद झालेत. 5 गडी बाद झालेत तारापूर संघाचे. 5 मध्ये जर 5-4 जरी आल्या तर सामना विन होऊ शकतो इन्व्हिन्सिबल संघ. इन्व्हिन्सिबल हा जो नाव आहे ना अमेरिकन सैनिक तुकडीचं नाव आहे. म्हणजे इन्व्हिन्सिबल कधी न हार मानणारे या नावाचा अर्थ आहे. इन्व्हिन्सिबल संघ कालच्या दिवसामध्ये एक मोठा उलटफेर केला. पॅराडाईज संघाला पराभूत केला. 53 धावा डिफेंड केल्या. आज पाहू शकाल इन्व्हिन्सिबल चांगला खेळ साकारतोय. पराभूत करण्याचा प्रयत्न पहार फरदीन चलो फील्ड करतोय. तशी वेगळी फेकी केली आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस पंचांनी बोट केल्यावरती अफान खान बॅक टू डगआउट. सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. अशरफ मेमन आमच्या बरोबर असतील. तिसरे पंच भूमिका पार पाडतायत. सामना खूप क्रुशियल आहे. बघा शेवटचा चेंडू ज्यावर पडत नाहीये त्यामुळे भविष्याने करू शकतो कुठला संघ विजय होईल. बिरवाडी ग्रामस्थ आयोजित बिरवाडी चषकामध्ये पाहिलं होतं. दोन्ही संघाची झुंज झाली होती सेमीफायनल मध्ये. त्यामध्ये तारापूर कलंदर संघ विजय झाला होता. तिकडे चॅम्पियन बनला होता. आणि आपण पाहतो 149 सरपंच चषकामध्ये क्वार्टर फायनल मध्ये दोन्ही संघ भिडत करतायत. आणि पाहू शकाल हा भिडंत खूप महत्वपूर्ण आहे. 40 धावा दाफलकावर आहेत. 5 अजून बनवायचे आहेत. जेही डिसिजन येईल आमच्या स्क्रीन सुद्धा दाखवलं जाईल वेस्टर्नच्या माध्यमातून. जर आपण पहिलेच अनाउन्समेंट केला होता कॅमेऱ्याच्या अनुषंगाने काही कॅच झाला नाही तर ऑनफिल्डचे डिसिजन ते मान्य करावा लागेल. दक्षता घ्यायचं आहे. आपण पहिल्याच सामन्याच्या अगोदर सांगितलं होतं आणि पंच नक्कीच दर्शवत आहेत. बॅटर OUT आउट. अफान खान बॅक टू डगआउट. आता 4 चेंडू 5 धावांची. बघू शका रिप्ले मध्ये खूप चांगला कॅमेरा वर्क. मुनीत कुडू बॅटर ची बॅट बाहेर राहिली आणि चेंडू एक्स्ट्रावर नक्कीच ट्रॅव्हल केलाय. अफान बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शब्बीर सय्यद. शब्बीर सय्यद 9 सेकंडवर. राहुल मेहता स्ट्राईकवर. 4 मध्ये 5 ची गरज. सामना रंगदार होईल कारण की फरदीन हरदीन चांगली गुन्हे करतोय. वैयक्तिक दुसरा षटकार असताना यावेळेस गरीबात बघा आता विकेट समसमान आहेत. विकेट समसमान. 3 मध्ये 5. कुठला संघ करेल विजयाचा नाच. सरपंच चषक 2025 मध्ये अप्रतिम सामना. रंगतदार सामना. आपण सांगतो रे की कबीर जिंदा रख जमीर जिंदा रख सुल्तान भी बन जाओ दिल में फकीर जिंदा रख हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख. यावेळेस पाहू शकाल फरदीनने ते करून दाखवलंय. संघाच्या उमेदवारांनी जीवन ठेवलाय. फरदीनची गोलंदाजी आवडली असेल. फरदीनसाठी तयार झाला पाहिजेत. चांगली गोलंदाजी फरदीनसाठी. आता 3 मध्ये 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिबू सिंग. 3 मध्ये 5 बनवायचे आहेत. विकेट समसमान. दोन्ही संघाचे 5-5 गडी बाद झालेत. आता 3 मध्ये जर 4 आल्या विकेट जर समसमान असली सामना जर टाय झाला पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बॉल आउटचा नियम लागू होईल. आणि 1 पंचाली प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. आज
बॉल आउट सुद्धा पाहायला भेटेल का? अंकुशजी भोईर नक्कीच पाहू शकाल त्यांच्या हृदयाचे डोके सुद्धा वाढले. पाहू शकाल दोन्ही संघाची जे खेळाडूचे डोक्यावर ऐकू शकता आमच्या ओरविडीच्या माध्यमातून. यावेळेस सुरेख चेंडू डॉट बॉल आला. डॉट बॉल 2 मध्ये 5. 2 मध्ये 5. बॅटरला करायला सांगितलंय नाच. फरदीन हरदीन वाह काय सुरेख गोलंदाजी. तारापूर संघाच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तबरेज गवंडी मला वाटते डमडम स्टार्ट करणार होते कारण त्यांची सगळी टुर्नामेंट चालू आहे. परंतु फरदीन जेव्हा गोलंदाजी भागावर आला त्यांनी विकेट काढले. त्यांनी चावी काढून प्रतिकडे आमच्याकडे पोहोचलेत आणि त्यांनी सांगितलंय जर फरदीन सामना विजय करून देतोय त्यासाठी उद्या त्यांच्या टुर्नामेंटला खूप मोठी ट्रीट असणार आहे. प्रेक्षकांना तयार झाला पाहिजे त्या सामन्यासाठी. 2 बॉल 5. एका बाजू इनविन्सिबल तर एका बाजू MS11 तारापूर कलंदर. सिब्बू स्ट्राईकवर शब्बीर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. फटका सुरेख खेळला. सुरेख चेंडू खाली मिस फील्ड नक्कीच झाला. एकदम नक्कीच परिपूर्ण केली आहे. आता 1 मध्ये 4 करेक्ट का पलटवार मित्रांनो तयार झाला पाहिजेत. शब्बीर सय्यद स्ट्राईकवर आहे. 1 मध्ये 4 वन मॅन शो 45 आयोजित सरपंच थरार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लगेच पाहू शकाल अप्रतिम. लगेच पाहू शकाल 1 बॉल 4. 1 बॉल 4 कौन करे पलटवार. अपन सांगतो ना कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जो जितना घिसेगा वो उतना चमकेगा. आज समग्र संधी शब्बीर कडे. आज समग्र संधी फरदीन कडे. कुशल मॅच आहे. थोडस वेळ चालेल कारण की क्रुशियल मोमेंट मॅच आहे. ओके पाहू शकाल प्रेक्षक सुद्धा सामन्याचे वाट पाहत आहेत. मित्रांनो तयार झाला पाहिजेत. 1 बॉल 4 इनविन्सिबल की तारापूर की इनविन्सिबल फरदीन की शब्बीर की फरदीन. परंतु कुठलाही संघ जिंको विजयी 1 मॅन शो 45 ग्रुपचा आहे. विजय सरपंच काचा रिवर्स करण्याचा प्रयत्न. सामना विजय झालाय. इनविन्सिबल संघ पराभूत. तारापूर संघ क्वालिफाय. फरदीन 1 मिनिट तबरेज बाहेर इकडे ओके येस आपण ऑर्केस्ट्रा लगेच पाहू शकाल काय सामना रंगला. 1 मॅन शो 45 थरार पाहिला पण अप्रतिम दर्जेदार राहिला.